धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा आणि साक्री तालुक्याला काल पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं असून यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 30 तारखेला झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना या नुकसानाचे पंचनामे होऊन अवघे काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीनच वाढल्यात। धुळे जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी। काल पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आणि आपण जर बघितलं तर मका असेल, गहू असेल, हरभरा असेल या पिकांचं सर्वाधिक नुकसान होत आहे आणि यामुळे ही पिके पूर्णतः झोपून गेलेली आहेत। धुळे तालुक्यातील गोंदूर या गावात आता आपण आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला जो काही घास होता तो पूर्णपणे हिरावला गेलाय। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी जे काही रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होती त्या अपेक्षा कुठेतरी फोल ठरतायत आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शासनाने पुन्हा एकदा पंचनामे करावेत आणि ठोस मदत जाहीर करावी, कारण अक्षय तृतीयेचा जो काही सण आहे तो आता तोंडावरती आहे। त्यासोबतच ग्रामीण भागामध्ये आता पुढच्या हंगामाची लगबग जी आहे ती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होताना पाहायला मिळते आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।